किती भयंकर पाप आहे, ज्याकडे देव गांभीर्याने बघतो, दखल घेतो. त्या पापाची क्षमा होणं खूप कठीण आहे, कारण ते समजत नाही ज्याच्यामध्ये आहे, आणि ते म्हणजे गर्व. आम्ही पाहत आहोत. आज शेवटी आम्ही अशा एका उदाहरणावर विचार करणार आहोत. अत्यंत भयंकर प्रकारचा देवाचा राग, क्रोध आणि शिक्षा एका व्यक्तीवर आली, ज्याने गर्व केला. ऑन द स्पॉट शिक्षा, इतकी भयंकर शिक्षा. त्याच्या तोंडातून शब्द निघतं ना निघतं, देवाने त्याला शासन दिलं, तडाखा दिला. गर्वाच्या धोक्याविषयी सावध करणारे बायबल सारखं दुसरं कोणतं पुस्तक या जगात नाही. या भयंकर धोक्यापासून सावध करण्यासाठी आम्हाला हे पुस्तक, पवित्र शास्त्र देवाने दिलेलं आहे. आणि गर्विष्ठ लोकांचा अंत किती भयंकर होतो हे वारंवार आम्हाला सांगत आहे. हे ह्यासाठी सांगत आहे, ज्या गोष्टी त्या लोकांनी केल्या त्या आम्ही करू नये, त्यापासून आम्ही वाचावं, त्यापासून आम्ही दूर राहावं, यासाठी या गोष्टी पवित्र शास्त्रात सांगितल्या. अशा एका राजाविषयी बघू, ज्याचा अंत अत्यंत दुर्दैवी आणि भयानक झाला. प्रेषितांची कृत्य 12वा अध्याय आणि त्याची 21 ते 23. प्रेषित 12, 21 ते 23. नंतर नेमिनेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला गौरव दिले नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून गेला. सुरुवात आहे नेमिलेल्या दिवशी. एक दिवस नेमण्यात आला हेरोदाकडून. हा राजा आहे. त्या दिवशी तो त्याच्या राजासनावर बसतो. राजवस्त्रे घातलेली आहे. एक एक गोष्ट इथे लिहिली, त्याच्या मागचा अर्थ फार मोठा आहे. एवढं समजायला गेलं तर फार वेळ लागेल, म्हणून मी थोडक्यात सांगत आहे. नेमलेला दिवस आहे, राजवस्त्रे त्याने घातलेली आहे, तो आसनावर तो बसलेला आहे आणि त्याच्या समोर असंख्य लोक उपस्थित आहे, जमा उपस्थित आहे आणि त्यांना तो संबोधन करत आहे. त्यांच्या पुढे तो भाषण देत आहे. आणि जेव्हा तो भाषण देत आहे तेव्हा लोक गजर करत आहे आणि लोक म्हणतात, हा मनुष्य नाही, ही मनुष्याची वाणी नाही, ही साक्षात देवाची वाणी आहे. आणि हा पण खुश होतो आणि हा स्वतःला देव समजायला लागतो. आणि तो असं तिथे लिहिलं आहे, त्याने देवाला गौरव दिले नाही. 4 शब्द आहे. त्याने देवाला गौरव दिले नाही म्हणून सर्व ख्रिस्ती लोकांना सावधतेचा इशारा आहे. जो देवाला गौरव देत नाही, असं लिहिलं आहे, तत्क्षणी ऑन द स्पॉट प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला. आता कसा केला इथे लिहिलं नाही, पण असं लिहिलं आहे, तो कसा मेला, किडे पडून मेला. ह्याच्यासारखा दुर्दैवी अंत मी पाहिला नाही. इतकी भयंकर शिक्षा का? काय केलं हेरोदाने? कोणतं पाप केलं हेरोदाने? अरे तो राजा आहे, बोलू शकतो, भाषण देऊ शकतो. मग तुम्हाला आवडो ना आवडो, तुम्हाला तर जय जयकार करावा लागेल, तुम्हाला राजाची स्तुती करावी लागेल.
तो बरोबर बोलो, तो चूक बोलो, तो काही बोलो, लोकांना तर जय जयकार आणि गौरव करावाच लागेल. परंतु देवाचं वचन म्हणतं, हेरोदाने देवाला गौरव दिले नाही म्हणून देवाचा दूत तक्षणी आला, त्याच्यावर प्रहार केला. आणि तो किडे पडून मेला. काही शास्त्रज्ञ म्हणतात, इतिहासकार म्हणतात, त्याचे आतड्यांमध्ये किडे झाले प्रहार केल्यावर, आणि तो जवळजवळ ते किडे मरून ते पडले आणि ते किडे त्याला खात होते आणि तो जवळपास 5 दिवसात मेला असेल, असं एक अंदाज आहे, काही पुरावा नाही त्याचा. पण तो किडे पडून मेला हे नक्की आहे. कोण कोण होता? सर्वात श्रेष्ठ स्थानावर बसलेला राजा आहे. त्याने दिवस नेमलेला आहे, एक फेस्टिवल आहे, एक सणासारखा तिथे दिवस आहे. तो राजवस्त्र घालून आहे, ज्याला सर्व सन्मान आहे, ज्याच्या समोर सैनिक झुकून उभे असतील, ज्याच्या पहाऱ्यासाठी बॉडीगार्ड आहे, ज्याचं नाव घेताना लोक विचार करत असतील. तो स्वतःला एवढा उंच करत आहे की देवाने त्याला इतकं खाली केलं की तो किडे पडून मेला. किडे पडून मेला. वाम्स काय दर्शवित? किडे काय आहे? किडे जर आपण मूळ भाषांतरात पाहिलं, हे इब्री भाषांतरात जरा शब्द पाहिला, वाम्स त्याचा तिथला आहे टोराईम किंवा रिमाह, म्हणजे अनेकदा क्षय, विनाश आणि मृत्यूच्या लज्जेचं प्रतीक आहे. किडे पडणं म्हणजे लज्जेचं प्रतीक आहे, लाज वाटली पाहिजे असं आहे. ते शरीर तिथे पडलेलं आहे. आपण मनुष्य मेल्यावर का बरं लवकर पुरतो, दुसऱ्या समाजात जाळतात वगैरे वगैरे, मनुष्याचं शरीर असं का ठेवलं जात नाही? आपण इतर प्राण्यांचे ऍक्सिडेंटमध्ये झालेले मृत्यू बघतो, जर त्याची लवकर विल्हेवाट लागली नाही तर नैसर्गिक रीतीने त्यामध्ये किडे पडतात, आळ्या पडतात आणि ते खातात, पूर्ण माती बनवतात ते शरीर. एक नैसर्गिक चेन आहे, प्रोसेस आहे. पण ते शरीर उघडं पडलेलं राहतं, जे किडे खातात. लज्जास्पद ती गोष्ट आहे. कोण मला असा राजा? किडे खाऊन खाऊन त्याला मारण्यात आलं, एवढी भयंकर शिक्षा हो. एकच गुन्हा, त्याने देवाला गौरव दिला नाही, विषय संपला. याचा अर्थ देव तडजोड करत नाही त्याचा गौरव देण्यामध्ये, आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये. प्रियांनो, आम्हाला वॉर्निंग आहे. आज आमच्यावर दया आहे म्हणून किडे पडत नाही पुष्कळ लोकांना. एका राजाला सोडत नाही आम्ही, कोणी नाही. निर्गमाचं पुस्तक कोणीतरी वाचा, 16वा अध्याय आणि 20वे वचन. निर्गम 16 आणि 20. तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचं न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले, तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. यावरून मोशे त्याचवर रागावला. मोशे देवाच्या आज्ञेविरुद्ध
ह्यांनी गोळा करून ठेवलं. कुठपर्यंत गोळा केलं? सकाळपर्यंत. आणि काय फायदा झाला? त्यांनी मोशेचं ऐकलं नाही आणि ते सकाळी उठून पाहतात त्याच्यात घाण झाली. आकाशातून देवाने देवदूताच्या भाकरी पाठवल्या. हे लालची हावरी यांनी गोळा करून ठेवलं. देवाचं ऐकलं नाही आणि देवानीच पाठवलेल्या गोष्टींमध्ये घाण किडे पडले. कोणती गोष्ट त्यामध्ये जर दिरंगाई झाली मग ती चांगली देखील असेल, त्याचा अंत वाईट होतो. आम्ही म्हणून अजून वेळ अजून वेळ, आज देवाला शरण जाऊ नये, अजून वेळ, पुढच्या रविवारी जाऊ. जर आम्हाला आज समजत आहे तर मी पुढच्या रविवारची वाट का पाहावी? शेवटी किडे त्यामध्ये पडलेले आम्हाला दिसतात. मार्काचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि त्याचं 48व वचन. मार्क 9 आणि 48. त्यांचा किडा मरत नाही व अग्नी विझत नाही अशा नरकामध्ये. नरकातला किडा आहे. जो कोणी नरकात गेला, किडे इथून घुसतील तिथून निघतील या डोळ्यातून. ते किडे पण मरत नाही. सक्त वॉर्निंग आहे. इतरांना अडखळवण्या विषयच्या विरुद्ध इशारा दिला आहे. 2 हात असल्यापेक्षा 1 हात घेऊन स्वर्गात जाणं चांगलं आहे. जर 1 हात मला अडखळत आहे, 1 पाय माझा अडखळत आहे, 1 डोळा जर माझा अडखळत आहे, सक्त वॉर्निंग 2000 वर्ष होऊन गेले दिलेली आहे पवित्र शास्त्रामध्ये. आणि त्या ठिकाणी किडा आहे मरणाचा, जो मरत नाही. नरकात पण किडे आहे. एशियाचं पुस्तक 66वा अध्याय आणि त्याचं 24व वचन. एशिया 66 आणि 24. ज्या मनुष्याने मज विरुद्ध बंड केले त्यांची प्रेते ते बाहेर जाऊन पाहतील, कारण त्यास लागलेली कीड कधी मरावयाची नाही, त्यास लागलेला अग्नी कधी विझावयाचा नाही. सर्व मानव जातीस त्यांची किळस. ही कीड कधी मरणार नाही, नरकात पण आहे. कारण ती कीड म्हणजे शिक्षेचाच भाग आहे. एवढे वचन वाचण्याचा अर्थ, देव जो स्वतःला चांगली वस्त्रे, उच्च स्थान, स्वतःचा महिमा, स्वतःचा गौरव, स्वतःची प्रतिष्ठा देत असताना तो विसरून गेला की हे सर्व काय जे आहे ते देवामुळे आहे. आणि तो देवा समान स्वतःला लेखू लागला. या राजाला देवाने इतकी भयानक तडाखा दिला की आता तेच त्याचं शरीर किडे खात आहे. देवाने त्याची अवकात दाखवली. कसला अभिमान, कसला गर्व, कसला अहंकार मनुष्य घेऊन फिरतो. आज मेला, एखाद्या आज नाही तर उद्या पुरतील एवढाच फरक होईल. पण तिकडे गेल्यावर 5-8 दिवसात माती होईल. कोणी असो. मग का अहंकार? का आम्ही नम्र होत नाही? का देवाला चॅलेंज करत आहोत?
जर आम्ही देवाच्या आज्ञा पाळत नाही याचा अर्थ असाही होतो की आम्ही देवाला आव्हान करत आहोत, नाही करत जा. परवा एका मराठी लोकांनी म्हटलं की मराठी नाही बोलत, जा काय करायचं करून घे. काल त्यांनी माफी मागितली. ही जगिक गोष्ट आहे. पण हा उर्मटपणा, हा उद्धटपणा, ही हिंमत येते कुठून? गर्वामुळे येते. गर्व आम्हाला करू देत नाही. किडे पडूस तोपर्यंत तो आम्हाला समजू देणार नाही. जर लोक तुझी वाहवा करत होते, जर लोक सांगत होते खरोखर देवाची वाणी आहे, तू तिथे सांगायला हवं होतं. ही देवाची वाणी नाही, मी बोलत आहे, मी साधारण व्यक्ती आहे, राजा असला तरी मी देवाचं गौरव घेऊ शकत नाही. कोणताही मनुष्य देवाचं गौरव घेऊ शकत नाही. एकाने प्रयत्न केला, त्याला खाली टाकलं, आणि तो आम्हाला प्रयत्न करायला लावतो. मला चांगलं गाता येतं, मला चांगलं वाजवता येतं, मला चांगल्या प्रार्थना येतात, मला अमुक येतं, मला शास्त्रामध्ये 1 नंबर आहे, माझं असं शिक्षण आहे, मला असं माहिती आहे, माझ्यासारखा कोण आहे? किडे किडे आठवायचं आम्हाला लगेच. किडे आज नाही पण एक दिवस आहे किडे. आणि म्हणून या हेरोदाच्या उदाहरणावरून प्रभू आम्हाला हे सांगत आहे, गर्व किती भयंकर त्या गर्विष्ठ व्यक्तीचा अंत आहे, एक राजाचा अंत आहे. या दुष्ट हा जो हेरोद होता, हा दुष्टाने याकोबाला ठार मारलं होतं. हेरोदाने पेत्राला ठार मारण्यासाठी कैदेमध्ये ठेवलं होतं या हेरोदाने. आणि तुरुंगातील पहारेकऱ्यांना सुद्धा या हेरोदाने अन्यायाने मारून टाकलं होतं. या सर्व दुष्ट कामांसाठी देवाने त्याच्यावर न्याय आणला नाही. हेरोदाने काय केलं? याकोबाला मारलं. हेरोदाने पेत्राला तुरुंगात डांबलं. हेरोदाने कार्यकर्त्यांना मारलं. भयंकर गुन्हे असताना देवाने त्याला शिक्षा केली नाही. पण जेव्हा त्याने देवाला गौरव दिला नाही तेव्हा शिक्षा झाली. समजण्यासारखी गोष्ट आहे. आमचे लाख पाप देव क्षमा करेल. एखाद्यास त्याकडे दुर्लक्ष करेल, काही वेळ आम्हाला संधी देईल पश्चाताप करायची एखाद्या वेळेस. पण जर आम्ही देवाचं गौरव देवाला देत नाही, देव दुर्लक्ष करू शकत नाही. कारण द व्हेरी पर्पज, एक कारण देवाने आम्हाला जगात ठेवलेलं आहे, आम्हाला घडवलेलं आहे, मनुष्य बनवलंय. एक कारण म्हणजे देवाला गौरव द्यायचा आहे. 2 टाइम जेवण आपला उद्योग धंदा करायसाठी नाही जगात ठेवलं. त्याच्यात देवाचा काय फायदा आम्हाला बनून? आमची घडणा आईच्या पोटामध्ये गुप्त रीतीने करून त्याला काय मिळालं? आम्हाला नुसतं जन्माला येऊन आम्ही मृत्यूपर्यंत आमचा उपजीविका चालवावी, मरावून एक दिवस मरून जावं, यासाठी देवाने आम्हाला घडविण्याचा, ह्या जगामध्ये आणण्याचा, त्याचा आत्मा देण्याचा उद्देश बिलकुल नव्हता, मुळीच नव्हता. तर त्याचा उद्देश देवाला गौरव देण्याचा आहे. लोक विसरले. आणि हेरोदाने एवढे भयंकर मर्डर केलेले आहेत, देवाच्या दासांना मारून टाकलेलं आहे, प्रेषितांना मारलं आहे. देवाने त्याचा न्याय केला नाही. पण ज्या दिवशी त्याने देवाला गौरव दिला नाही, स्वतःला उंच केलं, त्या दिवशी देवदूताने येऊन त्याच्यावर प्रहार केला. देवाच्या दूताने येऊन प्रहार केला. मग तो आजारी पडला असेल. प्रहार इथे लिहिलं नाही नक्की काय केलं, पण किडे पडले. देव किडे पाडतो. सर्वांस दोष सैतानाला देऊ नका. देव पण किडे पाठवतो. यातडे खायला आमचे जिवंतपणीच. जर आम्ही देवाला गौरव देतो, ठीक आहे. बाकीच्यांचं ज्यांना देवाची ओळख नाही, ठीक आहे, त्यांना एक्सक्यूज आहे.
पण जे ख्रिस्ती आम्ही मंदिरात येतो आठवड्यातून एकदा आणि त्याचा गौरव देत नसेल, विचार करा, विचार करा. उपदेशक म्हणतो, जेव्हा तू देवाच्या मंदिरे जातोस, जेव्हा तू त्याचा उंबरठा ओलांडतोस, तुम्ही कसे पाय टाका, भीत भीत कापत कापत पाय टाका. आम्ही दारू पिऊन इथे येतो, भीती तर राहिली. देवाला आवाहन करतो, कर तुला काय करायचं, मी जाईल, माझी इच्छा. भीती नाही राहिली देवाची. अरे देवाची भीती नसेल, तुमचा मूर्खपणा आहे. जो असा करतो तो फक्त येशू आहे. तो सांगतो देवा थांब, वाट पाहू, त्याला संधी देऊ. तो मूर्ख आहे, त्याला वेळ देऊ थोडीशी, आपण थांबा. देवाला आव्हान देऊ नये. राजांना त्यांनी किडे पाडून मारलं, आमची अवकात नाही हो. भीत भीत कापत कापत त्याचा मंदिराचा उंबरठा आम्ही ओलांडावा आणि आत यावं, नम्र चित्ताने यावं, नम्र भावाने यावं, स्वतःला नम्र करावं आणि आराधनेमध्ये स्तुतीमध्ये स्वतःला झोकून द्यावं. देवा आम्हाला रिक्त कर. आम्हाला सांगावं लागतं हात उंच करून देवाची स्तुती करा. आम्हाला सांगावं लागतं मोठ्याने देवाला गौरव द्या, येशूला गौरव द्या. आम्हाला सांगावं लागतं गुडघे टेकून देवाची आराधना करा. आम्हाला सांगावं लागतं आमच्याने होत नाही. देवाचं गौरव देवाला न देणं भयंकर गुन्हा आहे. कारण तो गर्विष्ठ व्यक्ती असतो, तो देवाला देवाला सन्मान आणि आदर देऊ देत नाही. कारण तो सैतान आहे. सैतान असं करू देत नाही. सैतान कधीच आम्हाला देवाला उंच करू देणार नाही. सैतान कधीच आम्हाला येशूचं नाव घेऊ देणार नाही. सैतान कधीच आम्हाला सरेंडर करू देणार नाही. सैतान कधीच आम्हाला गुडघे टेकू देणार नाही. आता विचार करूया आम्ही कुठे आहोत. देवाचं गौरव 19-20 पण नाही चालणार बरं. कारण आम्हाला जिवंत त्याने ह्यासाठी ठेवलं. आम्ही तोंड भरून तोंड उघडवते येशूचं. अरे काय नाही केलं येशूने, माझ्या जीव देऊन दिला हो. काय बाकी आहे? आज स्वर्गामध्ये जागा तयार करत आहे. काय बाकी आहे? आम्ही येशूचं नाव उंच स्वराने घ्यायला, मनुष्यांना दाखवायला नाही पण त्याला दाखवायला आम्हाला लाज वाटते, आम्हाला भीती वाटते. आम्ही मागे पुढे बघतो, माझा शेजारचा काय म्हणेल. देव सर्व पाप माफ करेल, गर्व माफ करू शकत नाही. कारण गर्विष्ठ व्यक्ती त्याला समजतच नाही मी गर्व करतो. हेरोदाचा आपण लुसिफराचं पाहिलं मागच्या वेळेस, आज हेरोदाचं पाहत आहोत. प्रेषितांना मारून टाकलं, देवाने त्याला शिक्षा दिली नाही. पण देवाचं गौरव त्याने स्वतःकडे घेतलं. देवाने त्याच्यावर प्रहार केला. देवदूताने 3 प्रकारे न्याय त्याच्यावर आला. म्हणजे 1 देवदूताने त्याला मारलं, 2 त्याच्या शरीरात किडे पडले आणि 3 तो मेला. राजा त्याच्याकडे कोणते वैद्य नसतील हो. त्या काळात वैद्य होते, आता डॉक्टर आहे, आपण डॉक्टर म्हणू. त्या काळात कोणते डॉक्टर नसतील, कोणते सर्जन नसतील राजाच्या सेवेसाठी सांगा. महागातला महाग, दूरचा दूर त्याने बोलवला असेल. नाही बरा औषध. सैतानाने ठोकलं एक वेळेस, आम्ही नीट हो. देवाने प्रहार केला ना, कोणता डॉक्टर नाही आहे जगात. फक्त एकच आहे, नम्र होऊन येशूकडे या. कोणता डॉक्टर नाही या जगामध्ये. जर देव त्याला ताडलं आहे, त्याला नीट करायचं. आणि म्हणून प्रियांनो, कोणत्याही प्रकारे, कोणत्याही रीतीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवाचं गौरव देवाला दिलंच पाहिजे. येशूला उंच केलंच पाहिजे. जिथे आहे, कामाच्या ठिकाणी आहे, प्रवासात आहे, जिकडे आहे तिकडे मी येशूला उंच केलंच पाहिजे. माझ्या वागण्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या विचारांमध्ये, माझ्या कृतीमध्ये माझा येशू उंच असला पाहिजे. अरे बाहेर तर आहे, पण जेव्हा येशूसाठी आम्ही इथे येतो त्या येशूला तरी इथे उंच केलं पाहिजे. किडे गर्व दाखवतात,
गर्वाचा शेवट किडे आहे. आध्यात्मिक गर्व सर्वात वाईट गर्व आहे आणि जो आमच्या आतल्या मनुष्याला हे किडे खायला लावतो. आध्यात्मिक मनुष्याला हा आध्यात्मिक गर्व ज्याच्यामध्ये आहे त्याला ते किडे खात आहे आणि आध्यात्मिक रीतीने तो माणूस पोकळ झालेला आहे. पोकळ. आता नुसतं तो दिखावा करतो. आता नुसतं घंटा वाजली म्हणून तो येतो. आता फक्त इथे बसायचं म्हणून तो बसतो. इथे बसून मी काय देतो त्या देवाला? आमचे 50-100 रुपये हे पाहिजे देवाला. ह्या बोर्डवर एवढे एवढे हजार, एवढे एवढे लाख हे पाहिजे देवाला? नाही. आध्यात्मिक गर्वापासून आम्हाला वाचलं पाहिजे. जेव्हा मी येतो माझा येशू माझ्या हात उंच करण्यातून, माझ्या विचारातून, माझ्या बोलण्यातून, माझ्या कृतीतून वाटेल ते मला जे शक्य आहे, जे माझ्याने बनत पडेल ते मी करायला पाहिजे. प्रेम. हेरोदाचं पाप आमच्यामध्ये पण आहे. आमची जेव्हा प्रशंसा होते तेव्हा आमची प्रतिक्रिया काय असते? जेव्हा आमची निंदा होते तेव्हा आमची प्रतिक्रिया काय असते? ह्याच्यावरूनच आपला अनुमान लावूया. जेव्हा कोणीतरी माझी प्रशंसा करतो तेव्हा माझी प्रतिक्रिया काय आहे? शाऊल राजाने स्वतःला उंच केले. आपण पाहिलं तेव्हा त्याच्या पतनाला, त्याच्या डाऊनफॉलला सुरुवात झाला. शाऊलाने स्वतःच्या नावाची घोषणा केली, इस्रायलाचा पहिला राजा, अभिषिक्त. पण त्या घमेंडी शाऊलाचा अंत कसा झाला आपल्याला माहिती आहे का? इस्रायलाच्या पहिल्या राजाचा जो गर्वाने फुगला त्याचा अंत कसा झाला? पलिष्ठ्यांनी त्याला युद्धामध्ये घायल केलं, अर्धमला केलं. तो वेदनेने तिथे तळमळत पडलेला होता आणि वेदनेने अजून मेला नव्हता. तो तळमळत तिथे पडला होता. तो आपल्या शस्त्रवाहकाला म्हणतो, नीट लक्ष द्या, गर्विष्ठ व्यक्ती शेवटपर्यंत त्याला समजत नाही की स्वतःमध्ये गर्व आहे. इस्रायलाचा पहिला राजा युद्धामध्ये मार खाल्लेला आहे, तळमळत खाली पडलेला आहे आणि त्या स्थितीमध्ये जो शस्त्रवाहक आहे, त्याचा बॉडीगार्ड आहे, त्याला काय म्हणतो? तो म्हणतो, तुझी तलवार उपस आणि मला भोसक. का असं कर? कारण हे जे असुंती लोक आहे ते येऊन मला भोसकतील आणि माझी विटंबना करेल. पण त्याचा शस्त्रवाहक तसा करेना. तेव्हा शाऊल स्वतः जाऊन त्या तलवारीवर पडला. मरते वेळी देखील भयानक गर्व त्याच्यामध्ये आहे. त्यांच्या हातून मरण्यापेक्षा मी मरतो, मी मेल्यानंतर ते असं म्हणायला नको आम्ही त्याला मारलं, आम्ही हे करलं. नाही, मी मेलो. गर्विष्ठ व्यक्ती शेवटपर्यंत गर्विष्ठच असतो, कारण त्याला समजतच नाही. फार भयंकर गोष्ट आहे प्रियांनो. परमेश्वराचं वचन आम्हाला ही वॉर्निंग देत आहे आणि म्हणून कृपा करून आपण याच्याकडे लक्ष द्यावं. बेसुंती पलिष्ठ्यांच्या हातून मरण्याची भीती त्याच्या प्रतिष्ठेच्या आड येत आहे. त्या शाऊलाला मारणं कठीण जात होतं त्या तलवारीवर पडून देखील. मग आम्ही बघतो अमालेकी त्याच्या छातीवर उभा राहिला आणि मग त्याचा शिरच्छेद केला शाऊलाचा. गर्विष्ठ व्यक्तीचा अंत भयानक आहे, पण नम्र लोक शांत असतात. शांतीचं मरण असतं नम्र लोकांचं. आपण बघतो प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 14वा अध्याय
आणि त्याच्या 13व्या वचनामध्ये लिहिलं आहे, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत, त्यांना विसावा मिळेल. त्यांचं जीवन, त्यांची सेवा, त्यांचा शेवट धन्य आहे. अनुवादाचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनातील आहे, तुला लीन करावे, शेवटी तुझे कल्याण करावे. अनुवाद 6, 8 आणि 16 वाचूया. तुला लीन करावे, देवाची ही इच्छाच आहे पहिल्यापासून. तुला लीन करावे, तुम्हाला लीन करावे, तुम्हाला नम्र करावे, तुम्हाला सौम्य करावे, तुम्हाला दीन करावे, तुला लीन करावे म्हणून. व कसोटीस लावून लीन करावे आणि लीन करण्यासाठी कसोटीस लावावे. म्हणजे आम्हाला नम्र करावे आणि आम्हाला नम्र करण्यासाठी परीक्षा लावाव्या, कसोट्या लावाव्या, संकट लावावे, अरिष्ट लावावे, शत्रू लावावे, आजार लावावे. हे कशासाठी? एवढा उपद्व्याप कशासाठी? त्यामुळे आम्हाला राग येतो. अरे माझा देव तो म्हणतो माझ्यावर प्रेम करतो, माझ्यावर अरिष्ट पाठवतो, माझ्यावर शत्रू पाठवतो, माझ्यावर आजार पाठवतो, माझ्यावर अरिष्ट पाठवतो. काय? पण देव असं का करतो? कारण मला नम्र करावे, मला वाचवावे. कारण हे गर्व फार डेंजर आहे म्हणून आपण वळावं. आणि जोपर्यंत आम्ही वळत नाही, अरिष्ट येत राहतील. जोपर्यंत आम्ही मागे फिरत नाही, संकट येत राहतील. जोपर्यंत आम्ही स्वतःला लीन करत नाही, आजार येत राहतील. देव सगळ्या प्रकारे त्याची हत्यारं वापरून बघतो. का? एकच गोष्ट, लीन करावे, नम्र करावे त्याच्या लोकांना. आणि असं लिहिलं आहे, तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे काय? शेवटी तुझे कल्याण करावे. आम्ही लीन बिन काय नाही, पहिलेच कल्याण पाहिजे. प्रार्थनेची सुरुवात, आशीर्वाद दे देवा, इथून सुरुवात. देवाचं वचन सांगतं, आधी नम्रता मग मान्यता. सिंपल फॉर्म्युला. जर कसोट्या वाढत आहे आमच्या जीवनामध्ये, जर अरिष्ट आमच्या जीवनामध्ये वाढत आहे, आमचं कल्याण होत नाही, आम्हाला अजून आशीर्वाद मिळत नाही, आमच्या असाध्य आजार अजून बरे होत नाही, एकच कारण. लाख गोष्टी आम्ही करून पाहिल्या असतील, आता एकच गोष्ट, नम्र. माणसासमोर नाही, देवासमोर. देवासमोर नम्र ज्या दिवशी होईल, आमचं कल्याण होईल, आमचे आशीर्वाद सुरू होतील, धावून येतील, धावून. देव म्हणतो तेव्हा देव आशीर्वाद पाठवतो, असं एखादा पाठवला जेमतेम असं नाही, धावून येतील, मला गाठतील. इच्छा असो नसो येतील, मला समजणार नाही कुठून आले, जेव्हा मी नम्र होईल. तुला लीन करावे म्हणून, तुला कसोटीस लावावे म्हणून, आणि शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून. दाविदाकडे पहा. दावीद बेतशेबे बरोबर त्याने पाप केलं. ते पाप लपवण्यासाठी तिच्या पतीला त्याने त्याचा मर्डर केला, युद्धाच्या फ्रंट लाईनला ठेवून. एका अर्थाने शौल, दाविदाच्या आधी राजा असलेला पहिला राजा शौल, शाऊलानंतर असलेला दावीद, ह्या दोघांची जर तुलना केली तर सर्वात गंभीर पाप कोणी केलं मनुष्याच्या नजरेतून जर आपण पाहिलं,
एखाद्या कोर्टामध्ये दोघांना उभं केलं तर सर्वात भयंकर पाप शाऊलाने केलं का दाविदाने केलं? काय निर्णय राहील? शाऊलाने काय केलं? गर्व आला. दाविदाने काय केलं? व्यभिचार केला. दाविदाने मर्डर केला. दावीद खोटं बोलला. शाऊलाने जरी आपल्याला वाटतं मोठं पाप केलं नाही आणि आम्हाला वाटतं दाविदाने फार मोठं पाप केलं, इथे एक इशारा आहे. जो गुण दाविदात होता तो शाऊलात नव्हता. दावीद नम्र होता असं लिहिलं आहे. पहिले शमूएल 24 आणि 14 मध्ये दावीद म्हणतो, तो स्वतःला एक मेलेला कुत्रा, एक पिसवा म्हणतो. कोण? राजा. मी तर एक मेलेला कुत्रा आहे, मी पिसवा आहे. नम्रतेची लेवल बघा. शाऊल आणि दावीद असं कम्पेअर केलं असताना हा मरते वेळीच बी म्हणतो, लोकांनी असं मरू नये की यांनी मला मारलं, त्याच्या आधीच मलाच मारून टाक. गर्व बघा मरते वेळी. दावीद झाल्या चुका हातून, पण नम्रता, मी एक मेलेला कुत्रा आहे, मी एक पिसवा आहे. आणि दाविदाचा शेवट कसा झाला? शाऊलाचा शेवट कसा झाला? तर दाविदाचा शेवट असा झाला. पहिले इतिहास 29 आणि 28 मध्ये लिहिला आहे, आयुष्य, धन, मान, संपत्ती होऊन व चांगला वृद्ध होऊन तो मृत्यू पावला. दावीद कसा मेला? आयुष्य, धन, मान, संपन्न होऊन आणि चांगला वृद्ध, चांगला म्हातारा होऊन दावीद मेला. जगातला सर्वात वाईट व्यक्ती जर परमेश्वरासमोर येऊन स्वतःला नम्र करतो, त्याच्या पापाची देव क्षमा करून त्याला शुद्ध करतो. म्हणून कोणालाच सांगू नये की तू असा पापी आहे, कारण आम्हाला माहिती नाही तो केव्हा आमच्या पुढे निघून जाईल आणि आम्ही दोष लावणारे मागेच राहू. जगातला सर्वात वाईट व्यक्ती कोणतंही नाव घ्या आणि जो देवासमोर जर नम्र झाला, फक्त पवित्र झाला. अहाब राजा, किती उदाहरण पाहिजे आम्हाला. पहिले राजे 21, 25 ते 29 मध्ये आपण वाचतो. अहाब राजा, त्याच्या बाईचं नाव काय आपल्याला माहिती नाही गोष्ट. इजबेल. इजबेलाचा पती राजा अहाब. परमेश्वराच्या दृष्टीने जे जे वाईट करता येईल ते वाईट केले. त्यासारखा दुष्ट राजा नव्हता इस्रायलामध्ये अहाब राजा. त्याने मूर्तीच्या नादी लागून पुष्कळ अमंगल कृत्य केले. त्याने आपली घाणेरडे पाप त्यांनी केले अहाबाने. पण बघा, त्याच्या बायकोने देवाचे काही याजक मारून टाकले. पण पुढे लिहिलं आहे, त्याने आपली वस्त्र फाडली. राजा त्याने आपली वस्त्र फाडली, अंगास गोंताट गुंडाळून उपवास केला. तो गोंताटावर निजू लागला, मंद गतीने चालू लागला. तेव्हा देवाचे वचन एलिया तिशबीस प्राप्त झाले आणि देव म्हणतो, अहाब माझ्या पुढे कसा दीन झाला आहे तू पाहतोस ना. तो माझ्या पुढे दीन झाला आहे, म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही.